ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीची कथा ऐकली जाते. त्याचसोबत या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला होता असं देखील म्हटलं जातं. तर आपण शिवपार्वतीच्या विवाहाची आणि महाशिवरात्रीची कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते. तसेच भोलेनाथांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री गणेशाय नमः. जेथे सदा सर्व काळ शिवस्मरण शिव उपासना चालते तेथे सर्व प्रकारचे कल्याण असते. संकटाची छाया सुद्धा पडत नाही. उपहासाने विनोदाने कोणत्याही निमित्ताने शिवस्मरण घडले तरी पापाचा विनाश होतो. उदाहरणार्थ नकळत परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तरी त्याचे सुवर्ण होते. औषधाचे नाव न कळता घेतले तरी रोग बरा होतो. लहान बालकाने गवतावर न कळत अग्नी टाळला तरी गवत जळून जाते. त्याचप्रमाणे विनोदाने थट्टेने शिवनाथ मुखात आले तरी पाप नष्ट होते. शिवरात्रीला उपवास जागरण करणे, बेलपत्र शिवलिंगावर वाहून यथासांग पूजा करणाऱ्याचे सहस्र जन्मीचे पाप भस्म होते. प्रातःकाळी शिवदर्शन घेण्यामुळे आधीच्या दिवस रात्रीची पापे, दुपारी दर्शन घेण्यामुळे 7 जन्माची पापे, सायंकाळी शिवलिंगाचे दर्शन घेण्यामुळे अनंत जन्माची पापे नष्ट होतात. सहस्रमुखी असलेला शेषही शिवरात्रीचा महिमा वर्णन करू शकणार नाही. कपिला षष्ठी, संक्रांत, गजछाया ग्रहण, अर्धोदय, महोदय इत्यादी महापर्वणीच्या वेळी केलेले पुण्यकर्म शिवरात्रीच्या पुण्यकर्मावरून ओवाळून टाकावे एवढे अत्यल्प असते. अनेक ऋषी देवदेवता शिवरात्र हा पुण्य दिवस महात्म्य जाणून शिवपूजा, जागरण, रुद्रघोष करून हे व्रत करतात. माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हा दिवस मुख्य शिवरात्र जाणून त्या संबंधीचे महात्म्य कथा शौनक आदी ऋषींना सुतांनी सांगितले. विंध्य पर्वतात राहणारा एक व्याध मोठा हिंसक निर्दय होता. त्याने असंख्य पशुपक्षी यांची हत्या करून पुष्कळ अपराध केले. एकदा तो धनुष्यबाण, फासे, जाळे, अंगावर हिरव्या रंगाचे कवच, हात अंगुलीमान घेऊन शिकारीसाठी अरण्यात गेला. तेथे शंकराचे मंदिर होते. त्या दिवशी शिवरात्र असल्याने शिवमंदिराची सजावट करून त्याला कैलासाची शोभा आणली होती. सोन्याप्रमाणे त्याचा कळस झळकत होता. मंदिरातील शिवलिंगाची भक्तगण पूजा करत होते. विप्र मोठ्याने रुद्रघोष करत होते. भक्त शिवाचे कीर्तन, भजन, हर हर असा जयघोष करत होते. अनेक दीप प्रज्वलित केल्याने त्याचा प्रकाश पसरला होता. शंख, घंटा, भेरी याचा नाद होत होता. भक्त भक्ती रसनात होते. पारधी शिवपूजेचा सोहळा पाहत तेथे उभा राहिला. भक्तगणांची चेष्टा करत मनात म्हणाला, मंदिरातील शिवलिंगाचा पाषाण आणि बाहेर असलेले असंख्य पाषाण यात काय फरक आहे? पण हे लोक अत्यंत मूर्ख आहेत. पाषाणाला देव मानून द्रव्य व्यर्थ खर्च करतात. उत्तम अन्न सेवन करायचे सोडून दिवसभर उपवास करून उपाशी राहतात. शिव हर हर म्हणून घसा कोरडा करतात. असे म्हणून शिवमंदिराच्या उजव्या बाजूने घोर अरण्यात तो गेला. भक्तांच्या घोषाचे विटंबन करत चालला. सायंकाळ होऊन गेली. पारध्याला शिकार मिळाली नाही. फिरता फिरता पारधी एका सरोवराच्या काठी आला. उंचावर बसले तर लांबून येणारे एखादे जनावर दिसेल म्हणून सरोवराच्या काठावरील एका वृक्षावर पडून बसला. दूरवर पाहू लागला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्या वृक्षाच्या काही फांद्या येत होत्या, ज्यामुळे त्याला दूरचे दिसेना. त्याने त्यासाठी त्या फांद्यांवरची काही पाने तोडून खाली टाकली. तो बेलाचा वृक्ष होता. वृक्षाखाली अत्यंत प्राचीन असे शिवलिंग होते. त्या शिवलिंगावर पाध्याने तोडून टाकलेली बेलाची पाने न कळत पडत होती आणि पूजन घडत होते. रात्रीचा पहिला प्रहर संपला आणि एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवराच्या काठी आली. ती गर्भवती असून तेजस्वी सुकुमार दिसत होती. तिने दुरून पाहिले की प्रत्यक्ष मृत्यूसारख्या दिसणाऱ्या पाध्याने आपल्यावर मारण्यासाठी बाण रोखला आहे. तेव्हा ती त्याला मनुष्यवाणीने म्हणू लागली, हे महापुरुषा, माझ्याकडून काहीही अपराध झालेला नसताना तू माझ्यावर व्यर्थ का बाण रोखला आहे? यावेळी मी गर्भवती असून माझ्या पोटात अज्ञानी सूक्ष्म गर्भ आहे. मला तू मारलेस तर माझ्या हत्येच्या पापाबरोबर तुला बालहत्येचे पातक लागेल. 100 बालकाला मारले तर 1 हरिण मारल्याचे पाप लागते. 100 हरिणांच्या वधामुळे एका बैलाच्या हत्येचे पाप लागते. 100 बैलांच्या हत्येमुळे एका गोहत्येचे पाप लागते. 100 गोहत्येच्या पातकामुळे एका ब्राह्मणाच्या हत्येचे पाप लागते.
असे असताना तू माझा अपराध नसताना का वध करतोस? पारधी म्हणाला, माझी बायको मुले घरी उपाशी आहेत. मीही आज दिवसभर भुकेला आहे. त्यांच्या उपजीविकेची माझ्यावर जबाबदारी आहे. त्यासाठी मला शिकार करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. परंतु तू हरिणी पशु असून मनुष्यवाणीने बोलतेस, एवढे शास्त्र सांगतेस, याचे मला आश्चर्य वाटते. तुझी प्रार्थना ऐकून मला तुझी दया वाटते. मी धनुष्यबाण ठेवून देतो. मला सांग, तू पूर्वजन्मी कोण होतीस? एवढे ज्ञान तुला कोणाकडून मिळाले? हरिणी म्हणाले, पूर्वी रत्नप्राप्तीसाठी देवदानवांनी केलेल्या समुद्रातून निघालेल्या रत्नापैकी मी ही रंभा नावाची अप्सरा म्हणून उत्पन्न झाले. माझे रूप, लावण्य, तारुण्य, त्याप्रमाणे नृत्य गायन यातील कौशल्याने अनेक देव दानव मोहित झाले. ऋषी तपस्वी यांनी तपाचरण सोडून माझ्या प्राप्तीसाठी वेडे झाले. यामुळे मी अभिमानाने उन्मत्त झाले. शिवभजन, पूजन, शिवरात्री, सोमवार प्रदोष व्रत सोडून देवांच्या संगतीचा त्याग करून हिरण्य नावाच्या दैत्याजवळ राहू लागले. मद्यपान करू लागले. भगवान शिवाची आराधना सोडली. एके दिवशी हिरण्य दैत्य मृगयेसाठी दूर अरण्यात गेला. म्हणून सवड मेताक्षणी मी कैलासावर शिवदर्शनासाठी गेले. मला पाहताच भगवान शिव क्रोधित झाले. मला शाप देत म्हणाले, तू आणि तुझ्या 2 सख्या मृत्यू लोकात हरिणी होऊन राहाल. हिरण्य दैत्य मृग म्हणून जन्माला येऊन तुमचा पती होईल. भगवान शंकराची ती शापवाणी ऐकून मी फार दुःखी झाले. मला माझ्या कृतकर्माचा पश्चाताप झाला. नम्रपणे मी शिवाची प्रार्थना केली की हे परमेश्वरा, कृपा करून मला शाप द्यावा. तेव्हा त्या दयाळू भोळ्या शंकराने शाप दिला की 12 वर्षानंतर तुम्ही सर्वजण मृगाचे शरीर टाकून मुक्ती आणि आपले मूळ रूप प्राप्त कराल. त्यावेळेपासून मी हरिणीचा जन्म घेऊन आपल्या हरिणाबरोबर या वनामध्ये राहत आहे. आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. मी आपल्या घरी जाऊन प्रसूत होऊन हा गर्भ त्या ठिकाणी ठेवून पुन्हा तुझ्याकडे येते. मग तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल. हरिणीचे बोल ऐकून पारधी म्हणाला, तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू? विविध प्रकारे गोड खोटे बोलून जीव वाचवावा हे सर्व प्राण्यांना कळते. तेव्हा तू केलेल्या महापापाचे उच्चारण करून शपथ घे. हरिणी म्हणाले, मी जर खोटे बोलत असेल तर ब्राह्मण कुळात जन्म घेऊन जो मनुष्य वेदशास्त्राचा अभ्यास, स्नान संध्या करत नाही, सत्य पावित्र्य यापासून दूर राहतो, त्याचे पाप माझ्या मस्तकी पडो. माता पित्याचा छळ, सासू सासऱ्यांना पीडा देणारे पुढील जन्मी माकड होतात. त्यांचे अपत्य अल्पायुष्य होतात. एवढे बोलून ती हरिणी म्हणाली, आतापर्यंतचे सांगितलेले सर्व पापे मला लागोत. मी खोटं बोलेन तर शिवपूजेचा मी अपहार केला असं होईल. तिचा निर्धार शपथ ऐकून पारध्याच्या मनात विश्वास निर्माण झाला. त्याने तिला घरी जाण्याची अनुमती दिली. हरिणी म्हणाली, तू पुण्यवान होऊन शिवपदी जाशील. पाणी पिऊन हरिणी निघून गेले. पारधी अस्वस्थपणे बेलाची पाने तोडून खाली टाकत राहिला. हरिणीकडून शिवमहात्म्याचे निरूपण ऐकले होते. त्याला वारंवार शिवस्मरण होऊ लागले. भक्तांकडून ऐकलेला शिवनामाचा घोष मुखातून होऊ लागला. इतक्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यास आली. पारध्याने धनुष्यबाण सज्ज केले. ते पाहून हरिणी म्हणाले, हे सज्जन मानवा, माझ्यावर दया कर. मी यावेळी कामसक्त असून मला पती भेटीची ओढ लागली आहे. त्यांना भेटून माझी इच्छा पूर्ण करून मी येते. पारधी म्हणाला, शपथ घे. हरिणी म्हणाले, मी जर खोटं बोलेन तर विहीर, तळे, सरोवर, देवाचे मंदिर, देवाची मूर्ती भग्न करणारा, गुरु ब्राह्मण, वेदशास्त्र ग्रंथ, संत माता पिता यांची निंदा करणारा, मद्यापी, दुराचारी, रणभूमीतून पळून जाणारा, क्षत्रिय, हरिहर चरित्रे नाकारणारा, व्याभिचारी स्त्री यांचे सर्व पापे माझ्या मस्तकी लागोत. हे असत्य घडले तर ही सर्व पापे मला लागोत. पारधी म्हणाला, ठीक आहे, तू जाऊन लवकर ये. इतक्यात हरिण पाणी पिण्यास आला. यावेळीही पारध्याला शिकार सापडल्याचा आनंद होऊन त्याने हरणावर बाण रोखला. हरिण पारध्याला म्हणाला, हे महापुरुषा, माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत. त्यांना माझ्या मृत्यूच्या कल्पनेने महादुःख होईल. परंतु मी त्यांची समजूत घालून विचारून येतो. त्यांच्याप्रमाणे मी तुला परत येणारे वचन देतो. त्याबरोबर शपथ घेतो की मी असत्य भाषण करीन तर हरिकीर्तनात विघ्न करणाऱ्याचे, शूद्र असून ब्रह्मकर्म करणाऱ्याचे, तीर्थयात्रेत अडथळा आणणाऱ्याचे पाप माझ्या माथी लागो. असे म्हणून तो हरिण तिथून निघून गेला. पारधी हरिण हरिणीच्या मुखाने होणाऱ्या शिवमहिम्यामुळे भारावून गेला. तो वारंवार शिवनाम जपू लागला. पाने तोडून खाली टाकत राहिला. रात्रीचे 4 प्रहर संपले. शिव जागत झाला. दिवसभराचा उपवास, रात्री शिवमहिमा श्रवण, नामस्मरण पारध्याच्या हातून घडले. अरुणोदय झाला आणि तिसरी हरिणी पाणी पिण्यास आली. आता मात्र हिची शिकार करावी असे त्याच्या मनात आले. त्याने बाण सज्ज केला. तेवढ्यात ती मनुष्यवाणीने बोलू लागली. ती म्हणाली, हे दयाळू मानवा, तू मला मारू नकोस, कारण घरी माझी तान्ही बालके आहेत. त्यांना एक वार पोटभर स्तनपान करून मी येते. पारध्याला आता ही हरिणी काय शास्त्रार्थ सांगते असे कुतूहल होते. ती म्हणाली, जर मी असत्य बोलेन तर सर्व महापापे माझ्या माथ्यावर येतील. हरिणी म्हणाली, गावाला आग लावणारा, गोब्राह्मणांना पाण्याविना वंचित ठेवणारा, प्रियजनांमध्ये कलह लावणारा,
भक्तनिंदा, माता पित्याला ताडण, यतीला विनमुख पाठवणारा कृपण हा पुढल्या जन्मी अनुक्रमे मुखरोगाने त्रस्त सर्प पांगळा होतो. आता पारध्यालाही सर्वांचा विश्वास वाटू लागला. त्याने तिलाही घरी जाऊन बाळांना स्तनपान देऊन येण्याची आज्ञा दिली. त्या 3 हरिणींपैकी पहिली प्रसूत झाली, दुसरीने पतीची भेट मोठ्या प्रेमाने घेतली, तिसरीने बाळाला पोटभर स्तनपान दिले. तेव्हा हरिण म्हणाला, वचन दिल्याप्रमाणे आपण सरोवराकाठी पारध्याकडे जाऊ. तेव्हा ती हरिणी हरिण पिल्लासह पारध्याकडे आली. हरिण म्हणाला, हे महापुरुषा, आता तू माझा वध कर. हे ऐकून हरिणी म्हणू लागल्या, हे करणे योग्य होणार नाही. पतीच्या आधी आम्ही मरावे हेच उचित होईल. त्यांचे बोलणे ऐकून हरिण मालके म्हणू लागले, आधी आमचा वध कर. माता पित्याच्या मृत्यूनंतर आम्ही कसे जिवंत राहणार? त्यांची एकमेकांसाठी त्याग करण्याची वृत्ती प्रेम पाहून पारधी चकित झाला. त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटू लागली. झाडावरून उतरून त्याने हरिणाचे पाय धरले व म्हणाला, तुमच्या मुखातून मनुष्याच्या आदर्श जीवनाचे मार्गदर्शक निरूपण ऐकले. मी पापमुक्त झालो. असे म्हणून त्याने धनुष्यबाण इतर प्राणघातक शस्त्रे टाकून दिली. सद्गतीत होऊन त्याने सर्वांची क्षमा मागितली. मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे आपण माझे गुरु आहात. आता मला या खोट्या संसाराचा मोह नाही. शिवपदी विलीन होण्याची माझ्या अंतःकरणाला ओढ लागली आहे. असे पारधी म्हणत आहे तोच आकाशातून एक दिव्य विमान आले. त्यामध्ये पंचवदन दशमुख व्याघ्रांबर नेसलेले तेजपुज शिवगण बसले होते. शिवगण शिवमहिमा गात होते. किन्नर स्वर्गीय दिव्य नाद मधुर वाद्य वाजवित होते. विद्याधर शिवस्तुती गात होते. देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करत होते. त्या क्षणी हरिणाची शरीरे मानवी झाली. त्यांना नमस्कार करताना पारध्याचे शरीर शिवगणाप्रमाणे दिसू लागले. शिवगणांनी त्याला प्रार्थना केली, विमानात घेतले. हरिणाने मानवी देहाने विमानात प्रवेश केला. देव पारध्याच्या भक्तिभावाची स्तुती करू लागले. पारधी त्याच्या इच्छेप्रमाणे शिवपदे विलीन झाला. मृगांना, हरणांना तारामंडळात स्थान मिळाले. भगवान व्यासाने लिंगपुराणात जे वर्णन केले आहे त्याचे मी प्राकृतात वर्णन केले आहे. हे शिवरात्री व्रत श्रवणाने पठणाने पातके नष्ट होऊन जीवन कृतार्थ होते. शिव पार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे. पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा. ती कोणावर भाडी तर सदैव अंगाला राख लावून तासन तास स्मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर, भोळ्या महादेवावर. शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा तसेच शंकर पार्वतीच्या विवाहाची कथा आता आपण जाणून घेऊया. राजा दक्षाला सर्व शक्तीची आदी देवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती. म्हणून त्यांनी भगवती आदिदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले. काही दिवसांनी आदिदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले. तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनवून जन्म घेईन असे वरदान दिले. पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले. सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होते. तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे. काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले. याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवांकडे याची वाच्यता केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ही आद्यदेवीची शक्ती आहे, म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्यदेवता शंकरांशी लग्न होणे उचित होईल. ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी तिचा विवाह शंकराबरोबर लावून दिला. हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्र म्हणून ओळखला जातो. विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहण्यास गेले, परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्त्व देत नसत. त्रेतायुगात एकदा प्रजापती दक्ष कैलास पर्वतावर गेले, परंतु तेथे गेल्यावर भगवान शिवाने त्यांचे विशेष रूपाने स्वागत केले नाही. त्यामुळे आपल्या जावयाच्या बद्दल दक्षाच्या मनात राग होता. काही दिवसांनी दक्ष प्रजापतीने यज्ञाचे आयोजन केले. त्याने सर्व देवदेवतांना यज्ञासाठी आपल्या नगरात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले, परंतु शंकराला मुद्दाम अपमानित करण्यासाठी निमंत्रण दिले नाही. दक्ष सतत शंकराची निंदा करत असे. तो म्हणे, अपवित्र मुंडक्यांची माळा गळ्यात घालतो, बैलावर बसून हिंडतो, हत्तीचे ओले कातडे अंगाभोवती गुंडाळतो, याला दुर्गंधीची पर्वा वाटत नाही, माणसाच्या कवटीत भिक्षा मागून खातो, चिताभस्म अंगाला फासतो, त्याच्या अंगावर विषारी साप खेळत असतात, डोक्यावरून सतत पाणी वाहते, त्याच्या भोवती भूते खिते नाचत असतात, जेथे याची स्तुती भजन चालले असते तेथील भक्तांना वाटेल ते देतो,
वर देऊन यानेच मदोन्मत केलं आहे. याला तिसरा डोळा धगधगता अग्नी आहे. केव्हा ब्रह्मांड जाळून टाकेल याचा नेम नाही. हा क्रोधी आहे. दक्ष प्रजापती शंकराबद्दल सतत तुच्छेने बोले. त्यामुळे यज्ञात त्याची पूजा करून हविमार्ग देत नसे. दक्षाचे आयुष्य संपुष्टात आले म्हणून त्याला शिवनिंदा करण्याची बुद्धी झाली. जो व्यक्ती शिवभजन करत नाही त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात. शिवद्वेष करणाऱ्याला त्यांनी केलेले दान, जप, भजन आदी द्वार केलेले पुण्य सहाय्य होत नाही. शिवनिंदक दुर्जन मानावा. आपल्या पित्याच्या घरी यज्ञ होत आहे हे वृत्त कळल्यावर पार्वतीला आनंद झाला. आपल्याला निमंत्रण येईल, आपण जाऊ असा विचार करू लागली, पण निमंत्रण काही आले नाही. तरी आपण जावे, बहिणी येते, सर्वांची भेट होईल म्हणून पार्वतीने शंकराला आपला विचार सांगितला. शंकर म्हणाले, तुझ्या पित्याने तुझ्या इतर बहिणींना बोलवले, परंतु तुला निमंत्रण दिले नाही, म्हणून तू यज्ञाला जाऊ नकोस. तुझा तेथे अपमान होईल. इतक्यात नारद ऋषी तेथे आले. शिव पार्वतीचे संभाषण ऐकून ते म्हणाले, देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी मान सन्मानाची वाट पाहू नये. नारदाच्या कडून अनुमोदन मिळताच पार्वती नंदीवर बसून भूतगणांसह दक्षाच्या घरी आली. तिने पाहिले सर्व ऋषी देवदेवता सन्मानाने यज्ञ मंडपात बसले होते. शंकराचे मात्र तिथे स्थान नव्हते. सर्वांच्या मध्ये बसून दक्ष यज्ञामध्ये आहुती देत होता. सर्वजण आनंदाने यज्ञ पाहत होते. पार्वती नंदीवर उतरून दक्षाजवळ आली, परंतु दक्षाने तिच्याकडे पाहिलं नाही. पार्वतीने आपल्या बहिणीचा सत्कार झालेला पाहिला. तिने आईकडे पाहिले. आईने सुद्धा पार्वतीकडे पाहून तोंड फिरवले. सर्व प्रकार देवांच्या लक्षात आला. ते शंकराच्या क्रोधाच्या भयाने भयभीत झाले. दक्षाने शिव पार्वतीचा अपमान करून फार मोठी चूक केली असे त्यांना वाटू लागले. माता पित्यांचा आपल्याशी असा दुर्व्यवहार पाहून पार्वती दुःखी झाली. तिला शंकराचे वचन आठवले. ते नको म्हणत असताना, निमंत्रण नसताना आपण इथे आलो, ही आपली चूक आहे. आता दक्षकन्या म्हणून शिवाकडे पुन्हा कसे जायचे, म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेतली. त्या क्षणी संपूर्ण पृथ्वी कंपित झाली. वैकुंठ कैलास डोलू लागले. प्रत्यक्ष कृतांत थरथरू लागला. पार्वती बरोबर गेलेले नंदी इतर शिवगण वेगाने कैलासावर आले व त्यांनी दक्ष यज्ञ मंडपात जे घडले त्याचा वृत्तांत शंकरांना सांगितला. नंदी भूतगणाने पार्वतीच्या मृत्यूचे वर्तमान सांगताच शंकराने क्रोधाने प्रलयकारी रूप धारण केले. त्यांनी आपल्या जटा रागाने जवळच्या शिलाखंडावरती आपटल्या. तेथे महाभयंकर हुबेहूब शंकरासारखा वीरभद्र नावाचा अद्भुत वीर पुरुष निर्माण झाला. त्याने शंकराला शांत करण्यासाठी शिवस्तुती केली. त्याचे तेज पाहून 12 सूर्य आणि प्रलयाग्नी एकत्र प्रकट झाले की काय असे वाटू लागे. त्याची गर्जना ऐकून आकाशातून कित्येक नक्षत्रे खाली पडली. भूमीला तडे गेले. दक्षाच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली. हात जोडून वीरभद्राने शिवस्तवन करून गर्जना केली व तो 21 पद्मे शिवगण घेऊन दक्षाच्या यज्ञमंडपात गेला. मागून शंकरानेही 60 कोटी गणसह दक्ष यज्ञ मंडपात प्रवेश केला. वीरभद्राच्या 6 हातात धनुष्यबाण, त्रिशूल, डमरू, खडक, खेटक अशी आयुधे धारण केली होती. दक्षावर अकस्मात हल्ला केला. त्याला पाहून हातातल्या आहुती टाकून ऋत्विज पळून गेले. इंद्रादी देव भयाने कापू लागले. त्रैलोक्यात आकांत झाला. देवांनी पक्षाचे रूप घेतले व ते उडून गेले. मागून आलेल्या शंकराने दक्षसेना नष्ट केली. कुंडमंडप यांचा विध्वंस केला. शंकराला पाहून दक्ष अत्यंत घाबरला. वीरभद्र दक्षाला म्हणाला, शतमूर्खा, तू शंकराची निंदा आणि शिव पार्वतीचा अपमान करतोस. शिवाचा द्रोह करण्याचा काय परिणाम होतो हे मी तुला दाखवतो. असे म्हणून तलवारीच्या एकाच घावासरसी दक्षाचे शिर धडापासून वेगळे केले. ते शिर वीरभद्राने पायदळीत उडवले. सर्व देव शंकरांसमोर प्रकट झाले. त्यांनी शिवाची स्तुती केली. दक्षाला मारल्यामुळे यज्ञ बंद पडला. आता सृष्टीतील कर्मेही बंद पडतील. तेव्हा दक्षाला पुन्हा जिवंत करावे अशी विनंती करू लागले. दक्षाचा वध झाल्यावर शंकर शांत झाले. ते म्हणाले, दक्षाचे शिर आणून धडावर बसवा म्हणजे तो जिवंत होईल. परंतु वीरभद्राने दक्षाचे शिर देण्यास नकार दिला. तो म्हणाला, शिवद्वेष करणाऱ्याचा मी असाच संहार करेन. ते पाहून देवाने मेषाचे मस्तक कापून आणून दक्षाच्या धडावर ठेवले व त्याला पुन्हा सजीव केले. त्यानंतर सतीने अग्निकुंडात उडी घेतली होती. नंतर भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले. सुदर्शन चक्राने सतीचे 51 तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले. तेव्हा शिवाचा राग शांत झाला. त्याच क्षणी शिव भानावर आले. सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात 51 जागांवर पडले म्हणून त्यांना 51 शक्तिपीठ म्हणतात. सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दक्षायनी नावाने म्हणतात.
या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूने 51 सतीच्या शक्तिपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली. तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले. तेव्हा विष्णूने शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वतीची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा म्हणून पार्वतीच्या रूपात येईल, पुन्हा जन्म घेईल. यानंतरची कथा अशी आहे की मानवामध्येच नाही तर देवतांमध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती. श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला. लाडाकुडात वाढलेली राजाची कन्या ही गिरिकन्या गिरिजा अखंड प्रेमात पडली तर कोणाच्या अंगाला भस्म लावलेल्या व्याघ्रांबर परिधान केलेल्या दाढी जाटा वाढवलेल्या एका कपल्लक जोग्याच्या त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी, पण पार्वती काही बाधली नाही. तिने शिवशंकर शंभूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली. फक्त पाने खाऊन उपवास केले, पुढे पाने खाणे सुद्धा बंद केले. तेव्हा तिला अपर्णा हे पण नाव मिळाले. तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली. आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी, स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्शच. शंकर तर ध्यान लावून बसलेले, त्यांना या कशाचाच पत्ता नाही. इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले. कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार. पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली. शंकराला ध्यानातून जागे कर, तुझ्या मदनबाणाने त्यांना घाया कर, म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होईल. कामदेवाने शंकरावर मदनबाणांचा वर्षाव केला. शेवटी एका मदनबाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकरांच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले. शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा मागितली. त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले, पण त्याला शरीर नव्हते. तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले. आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिची मागणी त्याला कळाली. तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका भट्टूचा वेश घेऊन ते पार्वतीकडे गेले आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागले. तो काय पडला जोगी, तू तर राजकन्या, कशाला त्याच्या मागे लागतेस? त्याला राहायला ना घर ना, कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल. त्या जोग्याचा काही नियम नाही बरं का. शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या बटूला तिथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाले. त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला. कैलासावर आल्यावर शंकराने सप्तर्षींना निमंत्रित केले. त्यांना हिमवाणाकडे पाठवले. हिमवाणाने त्याचे आदरपूर्वक स्वागत करून बसवले. अरुंधतीने उमेला पाहिले आणि म्हटले, शिव पार्वतीचा जोडा शोभून दिसेल. सप्तऋषींनी शिवाचा मनोदय हिमवाणाला सांगून मनमत संवत्सरी चैत्र मासी शुद्ध अष्टमी तिथीला शिव पार्वतीच्या विवाहाचा निश्चय झाला. सप्तर्षींनी कैलासावर जाऊन शंकराला सर्व वृत्तांत सांगितला. त्याप्रमाणे सूचना देऊन ते स्वस्थानी गेले. काही दिवसांनी शंकराने नंदीकडून सर्व देवदेवतांना लग्नाचे निमंत्रण पाठवले. लक्ष्मी, विष्णू, ब्रह्माने, इंद्राणी, 88,000 ऋषी आणि त्यांचे शिष्य, 4 यज्ञ, गंधर्व, किन्नर, गुह्याक, पितृगण, मारुतगण, अष्टवसू, 11 रुद्र, 12 लोकपाल, नवग्रह, अष्टनायिका या सर्वांसह आपल्या गणांना घेऊन शंकर हिमाचलास आले. हिमालयाने सर्वांचे स्वागत केले. 10 सहस्र चौरस योजने विस्तीर्ण मंडपात त्यांना नेले. त्यांना उतरण्यासाठी रत्नजडित सुवर्णाचे निवासस्थान तयार केले होते. शिवाचे रूप पाहून वधूकडील लोकांना विस्मय वाटला. अनेक तर्कवितर्क सुरू झाले. तोपर्यंत विवाह मुहूर्त जवळ आला. विवाह कार्याची सर्व व्यवस्था ब्रह्मदेव स्वतः जातीने पाहत होते. अष्टसिद्धी, नवनिधी तेथे असल्यामुळे कोणत्या वस्तूचे उणे नव्हते. शुभ समयावर हिमालयाने नवरा मुलाला मिरवीत लग्न मंडपात नेले. मधुपर्क आदी पूजाविधी उत्तम प्रकारे केले. लग्नघटिका जवळ आल्यावर वधू सर्व प्रकारच्या आभूषणांनी सुसज्ज होऊन भरजरी वस्त्र नेसून मैत्रिणींबरोबर विवाह मंडपात आले. तिला अंतपाटाआड उभी केली. लग्नघटिकेचा निर्देश स्वतः सूर्यदेवांनी केला. बृहस्पतीने मंगलाष्टके म्हटली. ब्रह्मदेवाने पुण्याहवाचन केले. विधीपूर्वक कन्यादान झाले. लग्न लागले. यथाविधी विवाह सोहळा पार पडला. 4 दिवस हिमवानाने वराकडील लोकांना मिष्टान्न भोजन दिले, वस्त्र अलंकार भेट दिले. त्यानंतर पार्वतीची सासरी पाठवणी करण्यात आली. एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला.
पण द्वारपालांनी त्यांना अडवले, कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती, रागून तोंड फिरवून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार? पण रावणाला आला राग. तो म्हणाला, मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो. रावण कैलास तोडू लागला, पर्वत हलायला लागला. पशुपक्षी यक्षगण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले. पार्वती पण घाबरली. पण भांडण झाले, मग शंकराला कसे बिलगणार? म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो. त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याचा अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो. शिव पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आलेत. आता हा गंगा अवतरणाचाच प्रसंग पहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे. आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तेथून काढता पाय घेणारी पार्वती. शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे, अगं जाऊ नकोस, तू समजतेस असं काही नाही. या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे. इतकेच. शंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत. या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे समुद्र मंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले, तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले, काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव. तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला, तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्यांचा गळा धरला. पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकरांच्या कंठात राहिले. त्यांचा कंठ विषाने काळा निळा झाला. कपुरासारख्या गौरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले. शंकर पार्वतीचा संवाद तर दैवी आहे. कधी पार्वतीने म्हणावे, एखादी गोष्ट सांग ना, की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकारी कहाणी सांगितली. त्यांच्या या संवादातून बृहत कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो. किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नाथपंथांचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात ते गीता तत्व आहे तरी काय. तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे, देवी तुझे रूप जसे नित्य नूतन असल्याने तुझा थांग लागत नाही, तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करू जावे तर रोज नवीनच आहे असे दिसते. ते तर हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण असे जर शंकरांना विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे कळते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते, जसे गिरिजापती, उमाकांत, पर्वतीपती. पण पार्वतीचा मात्र स्वतःची ओळख आहे. अंबा, दुर्गा, गौरी, उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकरांची भार्या अशी करून देत नाही. असे हे चौकोनी कुटुंब आहे. पार्वती ही आद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे. शंकर म्हणतात, पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, प्राण आहे. शिव पार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक देखील जोड आहे. त्यानंतर एकदा शिव पार्वती सारीपाट खेळत होती. इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तिथे आले. त्यांनी शिवाची प्रार्थना केली. आसनावर बसून शिव पार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने ते म्हणाले, केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळलं पाहिजे. जो डाव जिंकेल त्याला हरलेल्यांनी आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्म पणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एका मागोमाग एक वस्तू शंकरपणाला लावत होते. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 आयुधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कोपिनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाला. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले. तुझा काय महिमा राहिला? सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुण पण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. भक्तांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोरवनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले, तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही. आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्या, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरी पाहणे सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना,
कोणी केवळ धूम्रपान करून तप करत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदा यज्ञ करणारे, 14 विद्या 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे, कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाहीत. आदिमाया विश्वजननी शंकराचा शोध घेता घेता थकून गेले. विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञानमार्ग, अथर्ववेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकाने कर्ममार्ग, सांख्याने प्रकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञांनी शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्मा असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली. तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच वेशात शंकरापुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मीने पुन्हा क्रोधित होतील. कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत, म्हणून पार्वतीने भिल्लिनीचा वेश धारण केला. मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाची देवदेवतांनी गर्दी केली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणे पिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरवले. चंद्र सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देवे भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्रकटाक्षाने शिवाचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडली. ते भिल्लीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? इथे कोणत्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पीडेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री या त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन. यावर भिल्लीन म्हणाले, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. भिल्लीन म्हणाली, माझा पती फार रागीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेल. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले, पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. भिल्लीन म्हणाली, पुरे, तिला कपटी म्हणता? तुम्ही स्वर्गंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केलीत. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. भिल्लीन म्हणाली, भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केलात. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून द्यूत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल तुम्ही विनाकारण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. भिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा भिल्लीन थांबली व म्हणाली, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला. तेथे मी तुमच्याशी विवाह करेन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. भिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना बोलवून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघे जण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी, तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.